नमस्कार मित्रांनो, माझ्या गाबित बॉयज यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। तर आज हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तो आहे कशेळी घाटात जेव्हा नवीनच बोगदा चालू झालेला तेव्हाचा आहे। तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला जो बोगदा आहे त्याचं काम चालू आहे जाणाऱ्या बोगद्याचं, आणि जो यायचा बोगदा आहे खेडवरून मुंबई साईडला त्या बोगद्यामध्ये टेम्पररी डिवायडर टाकून ह्या लोकांनी वाहतूक चालू ठेवलेली आहे, दोन्ही वाहतूक जाणारी पण आणि येणारी पण। आणि तुम्ही बघू शकता की कसं त्याचं काम अजून तेव्हा चालू होतं, पूर्ण झालेलं नव्हतं। आता ह्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या बोगद्याचं काम चालू आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा एन्जॉय करा, आणि गेल्या व्हिडिओला तुम्ही जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे। याही व्हिडिओला तसाच प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो, आणि लवकरात लवकर आपले जास्तीत जास्त व्हिडिओ कसे येतील हे मी बघतोय। सध्या मला वेळ मिळत नसल्यामुळे आपले कमी व्हिडिओज येत आहेत, पण इथून पुढे आपण लवकर लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया। आपले जे आता 268 सबस्क्रायबर झालेले आहेत ते लवकरात लवकर 500चा आकडा पूर्ण करतील अशी मी आशा करतो, आणि त्यासाठी तुम्ही मला साथ द्याल अशीही मी आशा करतो। ह्या बोगद्याबद्दल थोडी माहिती द्यायची झाली तर हा जो बोगदा आहे तो अंदाजे 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटरचा आहे, आणि हा बोगदा पोलादपूरपासून चालू नाही होत, तो थोडा कशेळी घाट चढून तुम्हाला वर यावं लागतं आणि मग त्याच्यानंतर हा बोगदा चालू होतो, आणि तो खेडच्या अलीकडे म्हणजे तिथे आधी कशेळी घाट संपायचा तिथे हा बोगदा बाहेर पडतो। तर हे आता आपण बोगद्यातून बाहेर पडतोय आणि आपल्याला पूर्ण बोगदा क्रॉस करण्यासाठी जवळजवळ 3 मिनिटं लागलेली आहेत, आणि वातावरण बघा किती छान आहे बाहेर। तेव्हा पावसाचं वातावरण होतं, थोडंसं मेचा एंडिंगचा पिरियड होता किंवा मग जूनचा पहिला आठवडा वगैरे होता, आणि तेव्हा पण रस्त्याचं काम चालू होतं। आता हे रस्त्याचं काम आहे ते हा रस्ता आहे तो दोन्ही बाजूने चालू झाला, फक्त बोगदा एकच चालू आहे आणि हा रस्ता आता दोन्ही बाजूने चालू आहे। मी आशा करतो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल। याही व्हिडिओला तुम्ही बाकीच्या व्हिडिओना दिलात तसाच प्रतिसाद द्याल, लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल, आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।